नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप 2024 75% पीक विमा आज 15 जिल्ह्यात वाटप करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत। मित्रांनो, अनेक दिवसापासून शेतकरी मला व्हॉट्सअपवरती SMS वरती फोनद्वारे विचारत होते की सर आमचा सन 2024चा 75% पीक विमा कधी जमा होणार। तर मित्रांनो, त्याच संदर्भात आज अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण पीक विमा कंपन्यांना दणका देत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आजच्या आज 75% पीक विमा वाटप करावा असा आदेश देत पीक विमा कंपन्यांना दम भरला। आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 75% प्रमाणे पीक विमा वर्ग होत आहे। आम्ही जे जिल्हे सांगणार आहोत त्या जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तात्काळ तुमचं खातं चेक करा किंवा SMS चेक करा, कारण या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 75% प्रमाणे अग्रिम म्हणजेच पीक विमा जमा होत आहे। तर मित्रांनो, हा खरीप 2024चा 75% पीक विमा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यात देखील 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। आणि 15वा जिल्हा मित्रांनो येतोय परभणी, आणि परभणी जिल्ह्यात देखील मित्रांनो 75% प्रमाणे वाटप सुरू आहे। तर मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTद्वारे 75% प्रमाणे पीक विमा जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। धन्यवाद।